नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर उमेश शिंदे, सोशिओलॉजी डिपार्टमेंट, के-टी-एच-एम कॉलेज, नाशिक. आपण आज जे काही लेक्चर बघणार आहोत, यामध्ये एम-ए फर्स्ट इयर यामध्ये आपण त्यांच्या संदर्भात जो काही सब्जेक्ट आहे, त्यामध्ये द मेथोडॉलॉजी ऑफ क्रिटिकल क्वालिटेटिव्ह रिसर्च या विषयाच्या अंतर्गत आपण आजचं लेक्चर घेणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण केस स्टडी म्हणजेच व्यष्टी अध्ययन पद्धत या पद्धतीची माहिती थोडक्यात घेणार आहोत. आपण या पूर्वीच्या लेक्चरमध्ये संशोधन म्हणजे काय? संशोधनाच्या संदर्भातले संशोधनाची तंत्र, या तंत्रांमध्ये अनेक प्रकारच्या याच्यामध्ये प्रश्नावली असेल, अणुसूची असेल, मुलाखत असेल, या तंत्रांची आपण चर्चा केली होती. त्यापैकी मुलाखती तंत्र म्हणजे काय ते समजावून घेतले. संशोधन करत असताना निरीक्षण किंवा वेगळ्या पद्धतीने आपण कुठेतरी माहिती संकलित करत असतो. निरीक्षण असेल, प्रश्नावली असेल, अणुसूची असेल किंवा मुलाखत असेल, अशा वेगवेगळ्या तंत्रांच्या मार्फत आपण कुठेतरी माहिती संकलित करत असतो. संशोधक त्याला ज्या प्रश्नाची उकल आहे, जे प्रश्न त्याला समजावून घ्यायचे आहे, त्या प्रश्नाच्या संदर्भात तो माहिती गोळा करण्याचे काम या तंत्रांच्या मार्फत कुठेतरी करत असतो. सामाजिक संशोधनामध्ये मुलाखतीसारख्या तंत्राचा वापर करून किंवा प्रश्नावलीसारख्या अणुसूचीसारख्या प्रश्नाचा वापर करून माहिती गोळा करण्यावरती भर दिला जातो. आणि मग या तंत्रापैकीच आपल्याला एक जी काही संशोधनाची पद्धत आहे, त्या पद्धतीमध्ये व्यष्टी अध्ययन पद्धत याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो अभ्यास करत असताना आजचा जो काही आपला सेशन अजेंडा आहे, त्यामध्ये व्यष्टी अध्ययन पद्धत, द केस स्टडी याची आपण आज माहिती बघणार आहोत. व्यष्टी अध्ययन पद्धत म्हणजे काय हे समजावून व्यष्टी अध्ययन पद्धतीचं स्वरूप कसं आहे, व्यष्टी अध्ययन पद्धतीचा अर्थ, त्याच्या केलेल्या वेगवेगळ्या विचारांतांनी केलेल्या व्याख्या यांची आज आपल्याला निश्चित त्याच्यामध्ये चर्चा करायची आहे. निरीक्षण आणि मुलाखतीच्या पद्धतीद्वारे कुठेतरी आपल्याला वेगवेगळ्या घटकांचा, एखाद्या समूहाचा, ही पद्धत जी वापरण्यात येते त्याचा अभ्यास करण्यात येतो. आपल्याला एखादा समूह असेल, एखादा घटक असेल, एखादा समुदाय असेल, यांचा किंवा एखादी संस्था असेल, एखाद्या याचा विशिष्ट आणि सखोल अभ्यास करायचा असेल, तर आपल्याला या संशोधनामध्ये व्यष्टी अध्ययन पद्धत हिचा वापर केला जातो. मग आता ही पद्धत काय आहे, हे आपण पुढच्या याच्यामध्ये या लेक्चरमध्ये आपण समजावून घेणार आहोत. मग आपला आजचा जो सेशन अजेंडा आहे, त्यामध्ये व्यष्टी अध्ययन पद्धत त्या तंत्राचा अभ्यास करणं हे आपलं आजचं उद्दिष्ट आहे. आणि मग तो अभ्यास करत असताना आपण जर बघितलं तर समाजशास्त्र संशोधन प्रक्रियेत तथ्य संकलित करण्यासाठी आणि पद्धती व तंत्राचा उपयोग केला जातो. समाजशास्त्रामध्ये संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये तथ्य संकलनासाठी अनेक पद्धती ज्या आहेत त्याचा उपयोग केला जातो. आणि मग या उपयोगामध्ये, या तंत्रामुळे निश्चित असा अभ्यास संबंधित माहिती देखील गोळा केली जाते. म्हणजे आपला विशिष्ट अभ्यास काय आहे या संदर्भात माहिती कुठेतरी गोळा करण्याचं एक साधन यामध्ये आपण मानतो. मग या पद्धतीमध्ये प्रामुख्याने एक विशिष्ट व्यक्ती किंवा एखादा गट असेल किंवा एखादी संस्था असेल किंवा एखादा समाज असेल, या संबंध बाबींचा याच्यामध्ये अभ्यास हा केला जातो. हा अभ्यास करत असताना एक विशिष्ट व्यक्ती आपण म्हणतो, म्हणजे संपूर्ण वेगवेगळ्या व्यक्तींचा अभ्यास न करता स्पेशल एखाद्या व्यक्तीचाच अभ्यास कुठेतरी या पद्धतीद्वारे केला जातो. उदाहरणार्थ, एखाद्या महिलेने अशी वेगळी काही कामगिरी केली असेल, तर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. किंवा एखाद्या व्यक्तीने एखादा काहीतरी आदर्श समाजापुढे ठेवला असेल, त्याचा कुठेतरी अभ्यास केला जातो. म्हणजे एखाद्याने बचत गटाच्या माध्यमातून एखाद्या स्त्रीने जर बचत गट चळवळ उभी केली असेल, त्याचा विशिष्ट अभ्यास केला जातो. किंवा एखाद्या समुदायामध्ये, आदिवासी समुदायामध्ये एखादी नवी पद्धत जर मांडली असेल, तर त्याचा कुठेतरी एक विशिष्ट असा व्यक्ती म्हणून त्यांचा अभ्यास केला जातो. उदाहरण द्यायचं ठरलं तर समजा आदिवासी समुदायाचा अभ्यास करत असताना मेंढालेखासारख्या गावाचा जो काही झालेला विकास आहे, तिथल्या आदिवासी समुदायांनी जो काही विकास घडवून आणला, तर तो आपल्याला या व्यष्टी अध्ययन पद्धतीमार्फत कुठेतरी त्या केस स्टडी करून आपल्याला तो करता येतो. एखादी व्यक्ती असेल, गट असेल, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे बचत गट आहे किंवा अनेक पद्धतीने आपण ते सांगू शकतो, की एखाद्या विशिष्ट गटाचा अभ्यास जर याच्यामार्फत केला, तर कुठेतरी आपल्याला माहिती जास्ती स्वरूपात चांगली मिळू शकते. त्यानंतर संस्था. संस्था ह्या अनेक प्रकारच्या आहेत. अनेक प्रकारच्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था समाजामध्ये असताना, एखाद्या विशिष्ट संस्थेने जर मोठा आदर्श निर्माण केला असेल, त्याचा सखोल असा अभ्यास कुठेतरी या व्यष्टी अध्ययन पद्धतीमार्फत केली जाते. मराठा विद्या प्रसार ही एक मोठी संस्था आहे. या संस्थेने संबंध महाराष्ट्रामध्ये एक नवीन आदर्श निर्माण केला आहे,
किंवा रयत शिक्षण संस्था आहे, जी आज महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य संस्था म्हणून मानली जाते. तर अशा विशिष्ट संस्थेचा या व्यष्टी अध्ययन पद्धतीद्वारे आपण शिक्षण क्षेत्रातलं योगदानाबद्दल अभ्यास त्याच्यामध्ये करू शकतो. अशाच संदर्भामध्ये आपण एखादा समाज असेल, मग एखाद्या जाती असतील, समाज असेल, आदिवासी समुदाय असेल, ग्रामीण समाज असेल, शहरी समुदाय असेल, अशा विशिष्ट एखाद्या समाजाचा देखील या बाबीमधून आपण या व्यष्टी अध्ययन पद्धतीमध्ये कुठेतरी अभ्यास याच्यामार्फत केला जाऊ शकतो. त्यानंतर आता व्यष्टी अध्ययन पद्धत याच्या संदर्भात आपण जी काही प्रस्तावना बघितली, की पद्धत काय आहे, याच्यामध्ये कुठला गट येतो, व्यक्ती येते, संस्था येते, यांचा सखोल असा खोलवर अभ्यास केला जातो. या संदर्भात आपण चर्चा केल्यानंतर आपल्याला जाणून घ्यायचं आहे, की व्यष्टी अध्ययन पद्धतीची व्याख्या काय आहे? मग ती व्याख्या आपण बघूया. त्यामध्ये पहिली जी व्याख्या आहे, त्यामध्ये श्रीमती यंग यांनी केलेली व्याख्या आहे. त्या म्हणतात, "व्यष्टी अध्ययन पद्धती कोणत्यातरी सामाजिक एककाचे, मग तो एकक व्यक्ती असो, एखादा परिवार असो, संस्था असो किंवा वर्ग असो अथवा जाती असो, या वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांपासून संशोधन, विवेचन करण्याची एक पद्धत आहे." म्हणजे व्यष्टी अध्ययन पद्धतीद्वारे आपण समाजामध्ये एखादा एकक एकक म्हटल्यानंतर तो व्यक्ती आपण मग चर्चा केली, की एखादा व्यक्ती असू शकतो, परिवार असू शकतं, संस्था असू शकते, वर्ग असू शकतो, समुदाय असू शकतो किंवा जाती अथवा असू शकते. आणि मग या सर्वांच्या मार्फत आपण संशोधनामधून या पद्धतीचा वापर करून त्या समुदायाची सखोल अशी माहिती नकळतपणे मिळवत असतो. त्यानंतर आपण जर दुसरी व्याख्या बघितली, त्याच्यामध्ये गुड आणि हॉट यांनी केलेली जी व्याख्या आहे, ते म्हणतात, की व्यष्टी अध्ययन म्हणजे सामाजिक तथ्यांचे संकलन करण्याचा असा विधी आहे, की ज्याच्या अध्ययनाद्वारे सामाजिक एककाचे एकात्मक स्वरूप पूर्णपणे माहिती केली जाते किंवा पूर्णपणे त्याचं माहिती मिळवली जाते. थोडक्यात आपण त्याला सांगू शकतो. यानंतर पुढचं जर आपण त्याच्या स्वरूपाची जर आपण जी चर्चा केली, व्याख्या आपण ज्या 2 बघितल्या, याच्यानंतर आपण व्यष्टी अध्ययन पद्धतीचं जर स्वरूप बघितलं पुढं, तर त्या स्वरूपामध्ये आपल्याला म्हणता येईल, की पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे एककाचा सखोल अभ्यास. एककाबद्दल समग्र आणि सखोल माहिती गोळा केली जाते. आता एकक म्हणजे काय? तर एकक म्हणजे व्यक्ती. तो एकक म्हणजे व्यक्ती असू शकतो, एखादा गट असू शकतो किंवा एखाद्या समुदाय असू शकतो, एखादी जात असू शकतो. मग या जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा, गटाचा, संस्थेचा किंवा समुदायाचा, जातीचा आपण जर अभ्यास करायचा असेल, तर या व्यष्टी अध्ययन पद्धतीद्वारे आपण त्याचा सखोल असा अभ्यास करू शकतो. आणि समग्र, समग्र म्हणजे मोठ्या पद्धतीने आणि सखोल म्हणजे अत्यंत डीपमध्ये तो अभ्यास त्याच्यामधून आपण मिळवू शकतो आणि त्याच्यातली अत्यंत बारीक-सारीक माहिती काढून, त्याची माहिती गोळा करून आपलं संशोधन अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकतो. मोठ्या समग्राचा अभ्यास करण्यापेक्षा एखाद्या छोटा घटक घेऊन त्याचा सखोल खोलवर अभ्यास करणं थोडक्यात इथं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे समग्र अभ्यास. समग्र अभ्यासामध्ये आपण असं म्हणू शकतो, की एखाद्या विशिष्ट गोष्टीचा अभ्यास न करता, तर उदाहरण द्यायचं ठरलं तर एखाद्या साखर कारखान्याचा जर अभ्यास करायचा असेल, तर आपल्याला सर्व गोष्टींचा अभ्यास करणं इथे अपेक्षित असतं. त्या साखर कारखान्याची निर्मिती कशी झाली? त्याची असणारी पार्श्वभूमी कशी होती? तिथलं असणारं प्रशासन कसं आहे? तिथले असणारं मॅनेजमेंट कसं आहे? तिथले असणारे कामगार कसे आहे? तिथली यंत्रणा, तिथलं त्याच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन, या संबंध सगळ्या ज्या काही घडामोडी आहे, या सर्वांचा सखोलपणे अभ्यास करणं म्हणजेच समग्र अभ्यास हे देखील आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येऊ शकतं. त्यानंतर आपल्याला तिसरं जे काही याच्यामध्ये त्याचं जे स्वरूप आहे, या स्वरूपाचा अभ्यास करत असताना तिसरं स्वरूप म्हणू शकतो, की वर्तन प्रकारांचा अभ्यास. वर्तन प्रकारांच्या अभ्यासामध्ये व्यक्तीचा अथवा संस्थेचा अभ्यास करताना तिची पार्श्वभूमी, तिची सध्याची स्थिती आणि भविष्यकालीन स्थिती याचा मागोवा घेतला जातो. नुसताच मागे आपण अभ्यास करायचा म्हणून निव्वळ ढोबळ अभ्यास करायचा की नाही, तर आपल्याला याच्यामध्ये वर्तन प्रकारांचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. व्यक्ती असेल किंवा संस्था असेल, गट असेल, आपण बघितलं की समुदाय असेल, तिची पार्श्वभूमी काय आहे? ती कशी निर्माण झाली? ते महत्त्वाचं आहे. ते समजावून घेणं गरजेचं आहे. त्याचं जी काही मागची पार्श्वभूमी आहे, तिचा एकंदरीत अभ्यास केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. म्हणून ती पार्श्वभूमी समजावून घेऊन आणि मग सध्याची स्थिती काय आहे? आज त्या कोणत्या स्थितीमध्ये आहे आणि भविष्यामध्ये ते कोणत्या स्थितीमध्ये राहतील, याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न कुठेतरी या व्यष्टी अध्ययन पद्धतीमधून आपण मिळवू शकतो. म्हणजेच
उदाहरण द्यायचं ठरलं, तर आपण जर आदिवासी समुदायाचं उदाहरण द्यायचं ठरलं, तर आदिवासी समुदाय हा मूळचा भारतातला रहिवासी मानला जातो. वेगवेगळ्या प्रकारची भारतामध्ये आक्रमणं झाली. यामध्ये अनेक प्रकारचे लोकं भारतामध्ये आले. परकीयांनी आक्रमणं केली. भारतामध्ये डच आले, फ्रेंच आले, पोर्तुगाज आले, ब्रिटिश आले किंवा मुस्लिम आले किंवा आपण द्रविड आले, आर्य आले म्हणतो आणि मग या सगळ्यांपासून भारतीय संस्कृतीची निर्मिती झाली. परंतु भारतीय संस्कृती निर्मिती होत असताना भारतातले मूळचे जे रहिवासी आहेत ते म्हणजे आदिवासी. मग या आदिवासी समुदाय हा पूर्वी कसा होता? हा मूळचा भारतातला कसा आहे? तर त्याची वैशिष्ट्य कशी? तो जंगलांमध्ये कसा राहतो? त्याची पार्श्वभूमी कशी आहे? तो पूर्वी शिकार कशी करायचा? आपली उपजीविका कशी करायचा? तो कुठे राहायचा? नवे-नवे त्यांनी शोध कसे लावले? शेती कशी करायची? किंवा होडीचे शोध असतील, हे त्यांनी कसे लावले? शिकारीच्या स्वरूपामधून कसे ते शिकार एकत्र यायचे? मग एक टोळ्या कशा निर्माण झाल्या? एक त्याची पार्श्वभूमी आहे, एक त्याचा इतिहास आहे किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारचे समजा वारली कम्युनिटी आहे, वारली आदिवासी आहे. वारली आदिवासींचे पण राजे होते. आजही जव्हार मोखाड्यामध्ये त्यांचा राजवाडा आपण म्हणतो, की तिथं त्यांचा महल आहे आणि मग त्याची पार्श्वभूमी म्हणजे पूर्वीचे आदिवासी कसे होते, हे समजावून घेणं. त्यांचे पारंपरिक व्यवसाय कसे होते, ते कशी जीवन जगत होते, त्यांचे व्यवसाय, एकंदरीत त्यांचा धर्म, त्यांचे देवदेवता, त्यांच्या श्रद्धा, त्यांच्या रूढी, त्यांच्या परंपरा या पूर्वीच्या कशा होत्या, त्याची पार्श्वभूमी काय आहे, हे समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि सद्यस्थिती म्हणजे म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये तो घटक आपल्याला कसा दिसतोय? त्याच्यामध्ये बदल झाले आहेत का? त्या बदलांना कारणीभूत असणारे घटक कोणते आहे? त्या बदलांना कारणीभूत घटनांमध्ये संस्कृतीकरण आहे का? किंवा पाश्चिमातीकरण आहे का? का वेगवेगळ्या प्रकारच्या जागतिकीकरणाची जी काही प्रक्रिया आली ही त्याला कारणीभूत आहे? हे समजावून घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याचं भविष्यकालीन स्थिती काय असेल? आज जागतिकीकरणामुळे किंवा पाश्चिमातीकरणामुळे किंवा शहरीकरणामुळे जे काही त्या आदिवासी समुदायावरती जो काही परिणाम झाला, त्यांची पारंपरिकता, त्याच्यामध्ये जो काही बदल झाला, त्यांची जंगलं हळू जंगल कायदा झाला, जंगलं नष्ट व्हायला लागली. जंगलाचे राजे म्हणून जे होते, त्यांच्यावरती आज जी काही परिस्थिती त्यांची निर्माण झाली किंवा आपण जागतिकीकरणाच्या विकासाच्या नावाखाली त्यांचं जे काही विस्थापन झालं, याचे भयावह परिणाम पुढे भविष्यात काय असेल, हे जाणून घेणं. हे आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल, तर आपल्याला केस स्टडीच्या पद्धतीने म्हणजेच वेष्टी अध्ययन पद्धतीचा वापर करून अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याची माहिती आपण नकळतपणे मिळवू शकतो. हे एक आपल्याला तिसरं त्याचं वैशिष्ट्य आपण त्याचं किंवा स्वरूप त्याचं आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सहज आणि सहभागी निरीक्षण. सहज आणि सहभागी निरीक्षण म्हणजे सहभागी निरीक्षण म्हणजे बघणं. एखाद्या गोष्टीचा त्या वगैरे बघण्याचा दृष्टिकोन आपला किंवा एखादी गोष्ट आपण निरीक्षण करतो म्हणजे काय? त्या गोष्टीचं आपण बारकाईने निरीक्षण करतो म्हणजे बघतो आणि त्याचे निरीक्षणाचे 2 प्रकार आहेत संशोधनामध्ये. एक म्हणजे सहभागी आणि दुसरं म्हणजे असहभागी. एखाद्या गोष्टीमध्ये आपण स्वतः सहभागी होऊन आपण समजा एखाद्या आदिवासींचं समुदायाचा अभ्यास करत असताना आपण नुसता बाहेरून त्याचा वरवर केलेला अभ्यास आणि आपण त्या आदिवासींमध्ये जाऊन राहून केलेला अभ्यास या दोघांमध्ये फरक आहे. ब्रिटिश अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणून व्हेरी रेल्वेने एक विचारवंत आहे. त्यांनी जो काही गोंड आदिवासींचा अभ्यास केला होता, मारे गोंड वगैरे त्यावेळेस त्यांनी स्वतः त्या आदिवासींमध्ये राहून त्यांचं खानपान, त्यांच्या रूढी, त्यांच्या प्रथा, त्यांच्या परंपरा याचा केलेला अभ्यास आणि आपण नुसतं वरवर पुस्तकं वाचून किंवा दुय्यम याच्यावर आधारित आपण त्यांचं न सहभागी होता केलेलं म्हणजेच असहभागी निरीक्षण हे त्याचे 2 प्रकार आहेत. त्यापैकी सहभागी निरीक्षण हे अत्यंत महत्त्वाचं निरीक्षणाचं किंवा संशोधनाचं एक साधन देखील मानलं जातं. यामधून आपण कागदपत्र असेल किंवा आत्मचरित्र असेल किंवा अशा वेगळ्या प्रकारचे आधार घेऊन कुठेतरी संशोधन करत असतो. निव्वळ त्यांच्यातच जाऊन राहिलं पण असं पण नाही तर दुय्यम स्रोत जे काही कागदपत्र असतील, आत्मचरित्र असेल, त्यांनी लिहिलेली माहिती असेल त्याचा देखील मागोवा घेणं यामध्ये कुठेतरी अपेक्षित असतं. तर या वेगवेगळ्या पद्धतीने आपण आजचं जे काही लेक्चर आहे व्यष्टी अध्ययन पद्धत, त्याची व्याख्या आणि त्याचं स्वरूप आजच्या लेक्चरमध्ये समजावून घेतलं, की व्यष्टी अध्ययन पद्धत काय आहे? संशोधनामध्ये त्या पद्धतीचं महत्त्व कसं आहे? एखाद्या गटाचा, एखाद्या एककाचा, त्या व्यक्ती असेल, गट असेल, संस्था असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जात असेल, समुदाय असेल, यांचा जर आपल्याला सखोल अभ्यास करायचा असेल, तर आपल्याला व्यष्टी अध्ययन पद्धत कशी महत्त्वाची आहे, हे आपण जाणून घेतलं. या पद्धतीमध्ये गुडाने हॉट असेल किंवा श्रीमती यंग असेल यांनी केलेल्या वेश्या पद्धतीच्या व्याख्या असतील त्या समजून घेतल्या आणि त्याचं जे काही स्वरूप आहे ते देखील सखोल अभ्यास असेल, समग्राचा अभ्यास असेल किंवा वेगळ्या प्रकारच्या कागदपत्र आणि त्याच्यामधून मिळणारी माहिती असेल, या सर्व सहभागी निरीक्षण असेल, सहज आणि सहभागी या वेगवेगळ्या प्रकारच्या स्वरूपातून ते समजावून घेण्याचा आपण आज प्रयत्न केलेला आहे.
आजचं जे काही लेक्चर झालं, यावर आधारित आपला जो काही प्रश्न आहे, तो म्हणजे व्यष्टी अध्ययन पद्धत, त्याची व्याख्या सांगून थोडक्यात त्याचं स्वरूप जे काय आहे ते स्पष्ट करा, हा आजचा आपला प्रश्न आहे. आणि यानंतर आपण जे पुढे बघणार आहोत पुढचं लेक्चर, या पुढच्या लेक्चरमध्ये आपण व्यष्टी अध्ययन पद्धत ती समजून घेतल्यानंतर व्यष्टी अध्ययन पद्धतीची वैशिष्ट्ये काय आहेत, याची चर्चा आपण पुढील लेक्चरमध्ये निश्चितच करणार आहोत. धन्यवाद.